नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जून महिना अर्ध्याहून अधिक संपत आला आहे. खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि शेतीची तयारी पूर्ण केली आहे. पण एक प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला सतावत आहे. मान्सून नेमका कुठे अडकला आहे? कारण दरवर्षी याच काळात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. नद्या नाले भरू लागतात. शेतात पेरणीची लगबग सुरू असते. परंतु यंदा परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंता वाढत चालली आहे. आणि आता हवामानाशी संबंधित काही अहवाल आणि उपग्रह चित्रांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देशभरात पावसाचा खंड का पडला आहे, मान्सूनची गती का मंदावली आहे, याचा महाराष्ट्रातील शेतीवर काय परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी या परिस्थितीत कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी. मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही, तो संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विशेषतः शेतीसाठी तर मान्सून हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. देशातील लाखो शेतकरी आजही पावसावर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील बहुतेक पिकांची सुरुवात मान्सूनवरच अवलंबून असते. म्हणूनच मान्सून मध्ये होणारा प्रत्येक बदल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. मित्रांनो, अलीकडील काही दिवसांमध्ये देशभरातील पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे, तर काही ठिकाणी पाऊस हा जवळजवळ थांबल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान अभ्यासकांचे लक्ष या परिस्थितीकडे वेधले गेले आहे. मित्रांनो, उपग्रह चित्रांमध्ये काही वेगळे चित्र दिसत आहे. साधारणपणे मान्सून सक्रिय असताना देशाच्या विविध भागांवर ढगांचे मोठे पट्टे दिसतात. मात्र यंदा काही कालावधीत हे ढग विरळ झाल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. यामुळे अनेकांना प्रश्न पडू लागला आहे की मान्सूनचा वेग का कमी झाला. मित्रांनो, हवामानशास्त्रात यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे प्रशांत महासागरातील हवामानातील बदल. जगभरातील हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या काही नैसर्गिक प्रक्रिया असतात. त्यामध्ये अल निनो हा एक महत्वाचा घटक मानला जातो. अल निनोचा प्रभाव वाढला किंवा त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकले तर त्याचा परिणाम पावसाच्या स्वरूपावर होऊ शकतो. हवामान तज्ञांच्या मते काही वेळा या प्रक्रियेमुळे मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये बदल होतात. त्याचा परिणाम ढगांच्या निर्मितीवर आणि पावसाच्या वितरणावर दिसून येऊ शकतो. मित्रांनो, दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे वातावरणातील कोरडे वारे. जेव्हा कोरडी हवा मोठ्या प्रमाणात सक्रिय होते तेव्हा पावसाचे ढग पुढे सरकण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आर्द्रता कमी होते आणि पावसाची प्रक्रिया मंदावू शकते. हवामानातील असे बदल तात्पुरते असू शकतात, पण त्याचा परिणाम हा शेतीच्या नियोजनावर होतो. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, शेतकऱ्यांनी काय करावं? कारण सध्या खरीप हंगामाच्या सुरुवातीचा काळ सुरू आहे. अनेक भागांमध्ये पेरणीची तयारी पूर्ण झाली आहे, परंतु केवळ 1-2 हलक्या सरी पडल्या. म्हणून पेरणी करणे धोकादायक ठरू शकते. कारण सुरुवातीला थोडा पाऊस पडतो, शेतकरी पेरणी करतात आणि त्यानंतर पुन्हा पाऊस खंडित होतो. अशा वेळी बियाण्यांचे नुकसान होऊ शकते. अंकुरलेली पिके वाळू शकतात आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. मित्रांनो, दुबार पेरणी म्हणजे अतिरिक्त खर्च, नवीन बियाणे, पुन्हा मशागत, मजुरी आणि वेळेचं नुकसान. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढू शकतो. म्हणूनच कृषी तज्ञ सातत्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. मित्रांनो, जोपर्यंत पुरेसा आणि समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत घाईघाईने पेरणीचा निर्णय घेऊ नका. आपल्या भागातील जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाली आहे का हे तपासणं अत्यावश्यक आहे.
फक्त वरच्या थरात ओल असणं पुरेसं नसतं, ओल खोलवर पोहोचली पाहिजे. मित्रांनो, यावर्षी हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पिकांची निवड करताना देखील काळजी घेणं आवश्यक आहे. कमी कालावधीत तयार होणारी पिकं, कमी पाण्यात तग धरणारी पिकं आणि बदलत्या हवामानाला तुलनेने अधिक सहन करणाऱ्या जातींचा विचार करणं फायदेशीर ठरू शकतं. मूग, उडीद, तूर, बाजरी आणि इतर काही पिकांचा पर्याय तज्ज्ञ सुचवत आहे. मित्रांनो, याशिवाय आंतरपीक पद्धतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण एकाच पिकावर संपूर्ण अवलंबून राहिल्यास जोखीम वाढू शकते. 2 किंवा अधिक पिकांचे योग्य नियोजन केल्यास नुकसानाचा धोका कमी होऊ शकतो. मित्रांनो, आज हवामानातील बदल ही केवळ एका राज्याची समस्या राहिलेली नाही. जगभरात हवामानातील अनिश्चितता वाढताना दिसत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी उष्णतेच्या लाटा, तर कधी पावसाचे अनियमित वितरण. यामुळे शेती व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक बनत आहे. म्हणूनच आता आधुनिक माहिती, हवामान अंदाज आणि कृषी सल्ला यांचा उपयोग करणं अत्यावश्यक झालं आहे. मित्रांनो, सध्या घाबरण्याचे कारण नाही, परंतु सावध राहण्याची गरज नक्कीच आहे. हवामानातील पुढील बदलांवर लक्ष ठेवा, स्थानिक कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करा आणि पेरणीचा निर्णय घेताना पुरेशा पावसाची खात्री करा. मित्रांनो, शेतकरी हा आशेवर जगणारा माणूस आहे. आज आकाश निरभ्र दिसत असले तरी उद्या परिस्थिती बदलू शकते. म्हणून संयम ठेवा, योग्य माहिती घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या भागात पाऊस झाला आहे का? तुम्ही पेरणी केली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हवामान, शेती, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी पुन्हा भेटेल पुढील एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.